तर मित्रांनो तुम्हाला सांगतो जे आतापर्यंत ज्यांनी जे खर्च केला समजा झाला आहे, आता आम्ही ज्या ज्या शेतामध्ये आता उभा आहे त्यांचं त्या मालकाचं जे नाव आहे त्या मालकाचं नाव आहे समाधान कालिदास पवार. त्यांनी शेतामध्ये राहतात, कारण त्याचे वडील जे आहेत ते शेतामध्ये राहिले आहेत आणि त्यांचा जो मुलगा मोठा आहे समाधान पवार ते गावामध्ये राहतात, कारण त्याची लहान जी मुलं आहेत ती शाळेला येतात, त्याच्यामुळे येण्या जाण्यासाठी त्रास व्हायला मुलांना समजा, म्हणून तो तिथं थांबला. मग येऊन जाऊन त्यानं करतोय. आता आपण त्यांना तुमच्याशी आता त्यांचा संवाद मी करून देतो किंवा मी त्यांच्या संग एक दोन गोष्टी त्यांना विचारतो की बाबा यांची लागवड जी आहे की किती मधली आहे, किती दिवस झालेत, आतापर्यंत किती खर्च वगैरे किती झाला, काय झाला. तर आपण त्यांच्याशी दोन गोष्टी त्यांना बोलूया. त्यांना बोलवतो, या समोर. चल चल या समाधान पवार या इकडे. अरे ये की 2 मिनटं ये की. या वाटते ये चल. एवढं काय इकडे इकडे. बरं आपले समाधान पवार आहेत, कारण आपलं ह्यांच्या संग पहिलं आपलं बातचीत आणि बोलणं झालं होतं, मग त्याच्यामुळं काय एवढं नावाची ह्यांना विचारायची काय गरज नाही. तरी बी तुमची जर इच्छा असेल की आपण त्यांना नाव विचारूया आणि त्यांना आपण नाव सांगूया. समाधान नमस्कार, तुमचं नाव सांगा परत. समाधान पवार. तिकडे बघा, तुमचं नाव सांगा परत. समाधान पवार. समाधान पवार यांचं नाव आहे. पण मला सांगा, हे जे तुम्ही लावण केली आहे ही किती मधल्या उन्हाळ्यातली? 10 मे. 10 मेची लावण आहे. 10 मे पासून म्हणजे तुमची पाण्याचं व्यवस्था कशी केली? जे त्या टायमाला तर पाणी काही नव्हतं. बोरवर. ह्या 10 मेला ह्यांची लावण केली आहे की पूर्ण बोरवर लावण केली आहे ह्यांनी? जे आहे जे बोरवर साठा करतो किंवा शेतळ वगैरे काय केलं का साठा? बोर तुमचा किती तास चालत होता? 8 तास. 8 तास बोर चालता. बर. मग आता हे टोटल जे फाउंडेशन आहे तुमचं किती एकर आहे? 1.5 एकर. 1.5 एकर फाउंडेशन आहे. 1.5 एकरामध्ये समजा तुमचे त्या किती बेड असे बेड किती आहेत? 22 बेड आहेत. 1.5 एकरामध्ये 22 बेड आहेत आणि मल्चिंग करून त्याच्यावर त्याने लावण केली आहे. बरं आता असं करूया, आपण इथं थांबूया. ह्याच्या पुढल्या व्हिडिओला आपण भेट घेऊया पुन्हा नंतरनं, कारण मोहरीचा स्टॉक जे आहे ते आपल्याला दुसऱ्या शेतकऱ्याकडे जाऊन त्यांचा आपल्याला परिचय घ्यायचा आहे. त्यासाठी थोडा आपल्याला वेळ कमी आहे, त्यासाठी आपण नंतरनं व्हिडिओला भेटूया. आणि ह्या आपल्या चॅनलला आणि आपल्या ह्या व्हिडिओला लाईक करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि घंटीचं बटन मत तर तिथं खाली आहे. व्हिडिओ बघणारे मोहरी बघू नका, फक्त घंटीचं बटन बघा आणि त्याला दाबा. ठीक आहे, धन्यवाद. राम राम.